श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर व्हिडिओ आजचा काय आहे तर देवघरात कोणत्या मूर्त्या असाव्यात, कुलधर्म कुलाचाराचे महत्त्व, कुलधर्माची सेवा कशी करावी म्हणजेच कुलदेवीची सेवा कशा प्रकारे करावी याचा आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर प्रत्येक कुटुंबात देवघर असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। ज्या घरामध्ये देवघर नाही ते घर आध्यात्मिक दृष्ट्या मशानवत मानले जाते। आई वडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरी त्याला आपल्या कुटुंबात स्वतंत्र देवघर आवश्यक आहे। नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे आसुरी जीवनच ठरलेले आहे। ईश्वर साक्षीने चाललेले संसार हा चतुर्भुज विष्णूचाच संसार असल्यामुळे शांती आणि समाधानीचा असतो। ज्या घरात ईश्वराची नित्य पूजन आणि अधिष्ठान नसते तो एक प्रकारे चतुष्पाद म्हणजे पशुतुल्यच ठरतो। कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वर साक्षीने व्हावेत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बऱ्याचशा अडचणी येत असतात। जीवनाच्या वाटेवरती चालत असताना प्रत्येकाला काही ना काही तरी अडचणी असतात। आता कोणाशी लग्न जुळून येत नाही किंवा कोणतं महत्त्वाचं काम घडत नाही, मंगल कार्य घरामध्ये घडत नाही, तर याला सुद्धा आपण कारणीभूत असतो। थोडक्यात म्हणजे आपल्या घरामध्ये नित्यनियमाने देवपूजा न होणे, आपल्या कुलधर्मात म्हणजे कुलदेव आहे, कुलदेवी जी आहे त्यांची सेवा न घडणे। आता गावातील मिळून ज्यापैकी आपण एखादी देवी स्थापन करत असतो त्याला ग्रामदेवता म्हणत असतो, ग्रामदेवी असते ती। पण म्हणजे तसं महाराष्ट्रात 7000 कुळाची कुलस्वामिनी तुळजापूर व कोल्हापूर, सप्तशृंगी, माहूर ह्या 4 आहेत। बाकीच्या जे देवता आहेत त्या ग्रामदेवताचे स्थान आहे। स्थानापित आराध्य देवता कुलस्वामी म्हणजे थोडक्यात आई तुळजाभवानी ही आपली कुलस्वामिनी आहे आणि जी ग्रामदेवता आहे ती आपली मावशी आहे। तर आता आपण बघा आपल्या कुलदेवीची सेवा होणं आपल्या हाताने खरंच खूप महत्त्वाचं आहे। कुलदेवी आणि कुलदैवत, कुलदेवी म्हणजे स्त्री देवता आणि कुलदैवत म्हणजे पुरुष देवता असते। तर कुलदेवीची आपल्याला वर्षातून एका मूळ पीठावर जाऊन तिथं आपल्याला तिची ओटी भरणं, दर्शन घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। आणि तिचा वार आता जर तुमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी असेल तर तुम्ही मंगळवारी उपवास करणे किंवा या दिवशी आपल्या कुलदेवीच्या नावाने जप करणे खरंच खूप महत्त्वाचं आहे। आता आपल्या देवघरामध्ये बघा कोणत्या मूर्त्या असाव्यात। बुडीताचे देव जे आहेत त्या घरामध्ये आपण कधीही पूजू नये। भगवान शंकराची मूर्ती देवघरात नसावी। त्याचबरोबर आता संसार लोक आपण सगळे संसारी लोक आहोत तर मारुतीची मूर्ती घरामध्ये आपल्या म्हणजे देवघरामध्ये आपल्याला ठेवायची नाही। यामुळे आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते बिघडते, घरामध्ये कटकट होते, आपला वंशावळ हा बुडू शकतो। त्यामुळे आपल्याला मारुतीची मूर्ती कधीही आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही। त्याचबरोबर शनीची मूर्ती फोटो देवघरामध्ये ठेवू नये। मुंज पूजू नये, आपल्या घरामध्ये म्हणजे मुंज करून पूजू नये। जास्त मूर्त्या पण ठेवू नये। जे महत्त्वाच्या मूर्त्या आहेत देवाच्या त्याच आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत। कालभैरवाचा फोटो मूर्ती देवघरात ठेवू नये, कारण कडक आणि यम आहेत त्यामुळे ते रागीट स्वभावाचे असल्यामुळे कालभैरवाची जी मूर्ती आहे फोटो आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही। देवघरातील मूर्त्या ह्या 3 इंचीपेक्षा कमी असाव्यात। भंगलेले देव नसू नये किंवा एखादा देव आहे त्याचा एखादा काहीतरी कान तुटलेला आहे किंवा मूर्ती खराब झालेली आहे ती अजिबात देवघरामध्ये पूजू नये। अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की आपल्या नकळत आपल्याकडून म्हणजे घडत असतात आणि त्याचाच आपला परिणाम आपल्या जीवनावरती आपल्या संसारावर होत असतो। त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीचे पालन करायचे आहे। आता देवघराची योग्य दिशा कोणती तर ईशान्य। ईश्वराची मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असते। त्यामुळे आपल्याला कुटुंबात सर्व सुखप्राप्ती व ऐश्वर्य लाभण्यासाठी अडथळे निर्माण होत नाहीत। त्यामुळे आपलं देवघर हा ईशान्य कोपऱ्यातच असावे। सर्वात महत्त्वाचं बघा देवघर हे लाकडाचंच असावा। शक्यतो शिसम अथवा सागाच्या लाकडापासून बनवलेला असावा। जसं आपल्या खरंच खूप माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।